बोरी खोडद जिल्हा परिषद गटातली निवडणूक लागलेली आहे. नवे नवे तर निवडणूक 3 दिवसावरती आलेली आहे. आरोप प्रत्यारोप बरेच होत आहेत. या मतदारसंघामध्ये तिरंगी लढाई होत आहे. त्याच्यामध्ये जयश्री माऊली शेठ खंडागळे हे शिवसेना उमेदवार आहेत. वैभव शेठ काळे यांची पत्नी कल्पना काळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावरती, तर ह्या भागातील पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता पवार या निवडणुकीला उभ्या आहेत. आरोप प्रत्यारोप फार होत आहेत. आपल्या समेत काही ग्रामस्थ आहेत. काय नाव आहे तुमचं? दादा मिया पटेल, गाव कोणतं? निमगाव सावा. काय इथं माऊली शेठ बाहेरचे उमेदवार आहे असं म्हटलं जात आहे. बाहेरचा उमेदवार आता हे 2-3 दिवस मी पाहतोय. बाहेरचा उमेदवार 2012 ते 2017 ह्या बोरी कांदळी गटाचं जे नेतृत्व आहे ते सन्माननीय माऊली शेठ खंडागळे यांनी केलेलं आहे. त्यानंतर माऊली शेठ जर आयात उमेदवार आहे, जे आयात म्हणतात, आयात आयात आयात, तर त्यांना मुळात जी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवली तीच जर यांना मान्य नसेल तर मग तो माऊली शेठ आयात उमेदवार आहे. त्यांना मान्य नसेल तर काय घटना आहे? भारताची राज्य घटना काय आहे त्यांना मान्यच नाही का? कोणता उमेदवार कुठे उभा राहू कुठं शकतो? बी राहू शकतो ना, तर ती मान्यच नाही करायची. फक्त आम्ही म्हणतो तसं. आणि दुसरी गोष्ट, माऊलींची जी मांजरवाडी आहे, हिवरे आहे, ही गावं तोडण्याचं पाप कोणी केलं? ज्यांनी केलं ते भोगीत ना आज. त्यांनी कशासाठी केलं? का माऊली तिकडच्या गटात जाईन, ह्या गटात काही संबंध नाही राहायचा. अहो, हे जनतेचं प्रेम आहे. माऊलीला जनतेने उभं केलेलं आहे, माऊली नाही उभा. माऊलीची जे काय खंडागळे आहेत यांना उभं करणारी त्यांचे हाडामासा जे कार्यकर्ते ना त्यांनी उभं केले, माऊली नाही उभा. आणि हा त्यांचा गैरसमज आहे. जे आयात 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 चालले ना, हा गैरसमज आहे. माऊली आयात नाही. माऊली आज बी बोरी कांदळीचा नेता आहे आणि उद्या बी बोरी कांदळीचाच नेता राहील. काय सांगता ते? बरोबर आहे त्यांचं म्हणणं. माऊली उभे राहत नव्हते बोरी कांदळी गटामध्ये, जे बोरी खोडत जुना बोरी कांदळी. माऊली शेठच्या घरी आम्ही आरक्षण ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस दादा मी आणि सुनील पवार आम्ही 3 जण गेलो होतो. माऊली म्हटले, आता माझा काय मतदारसंघ तुमचा नाही, पण म्हटलं आमचं पालक कोण आहे बाबा, आता आम्हाला वाली कोण? ह्या दृष्टीने माऊलींना आम्ही कन्व्हिन्स करून 2-3 रात्री घालवलं त्यांच्याकडे. त्यांना उभं राहायला सांगितलं. तेव्हा कुठंतरी त्यांनी ते दाखले वगैरे जुळवाजुळव सगळी केली आणि मग उभं राहायचं सर्व कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेतला. बाबा जमेल का आपल्याला, काय होईल काय नाही. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांमधून एकच सूर आला का आम्हाला वाली कोणच नाही, जुना बोरी कांदळी आणि सध्याचा बोरी खोड. त्या दृष्टीने माऊली शेट्टी मग एक एक पाऊल पुढे टाकत कार्यकर्त्यांची विश्वासार्हता तर पहिली त्यांच्याकडे आहेचे. आणि सुखदुःखात त्यांच्या लोकांच्या सुखदुःखात जाणे, आम्हाला दुसरं कोणीच नाही माऊली शेठ सोडून. कारण जे काही आता जे राजकारण झालं, दिलीप साहेब बामणेंनी जे काय केलं, आमच्या माऊली शेठचा राजकीय खून करण्याचा त्यांनी जो काय प्रयत्न केला, अतुल शेठने केला किंवा पक्षातल्या इतर लोकांनी केला, आम्ही नाही ना देऊ अतुल शकत. शेठने काय केलं? अतुल शेठने असंच केलं बाबा, हा जो काही जिल्हा परिषद गट आहे बोरी खोडत, हा आमच्या तालुकाध्यक्षांना सोडायचा आहे, तुमच्या तालुकाध्यक्षांना तो मिळणार नाही. आमचं काय अतुल शेठवर काही घेणं देणं नाही, त्यांच्याशी काय रागरोसावा नाही किंवा काय नाही. त्यांची आमच्याशी युती नव्हतीच, ही अभद्र युतीच. तालुकाध्यक्षांना म्हणजे पांडुरंग पवारांसाठी. हो हो हो. आमचं मर्ज कोणाबरोबर होतं? तुतारी बरोबर. आमची बोलणी चालणी कोणाबरोबर होती? तुतारी बरोबर. हे घड्याळमध्ये आलंच कुठून? हा मोठा शोधाचा भाग आहे. तुमचा काय जो घरातला विषय आहे ना, 2 भावांचा, तुतारीचा आणि घड्याळाचा, हा तुमचा प्रश्न आहे. आमचा त्याच्याशी काय संबंध आहे? आम्ही सन्माननीय डॉक्टर अमोल कोल्ह्यांना लीड दिलं बोरी खोडत गटातून, सत्यशील दादांना लीड दिलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हो हो हो. उद्धव बाळासाहेब आमचं एकत्र होतो ना आम्ही त्यांचं बुवा दिलाने काम केलं, एक दिलाने. आम्ही ऍक्च्युअल ते कामात आम्ही इंटरेस्टेड नव्हतो, परंतु पक्षाने आदेश दिल्यामुळे करावं लागलं. पक्षाने आदेश दिल्यावर त्यांचे कार्यकर्ते कमी पडले, जे आज तालुक्यात उबाटा म्हणून घेतायत. संभाजी शेठ तांबे असतील, शरदांना चौधरी असतील, दिलीप दादा बामणे असतील, त्यांच्या गटाची काय परिस्थिती आहे? आदरणीय सत्यशील दादांना त्यांच्या गटामधून किती लीड आहे? त्यांच्या गटातून त्यांनी जर त्यावेळेस प्रामाणिकपणे काम केलं असतं ना, तर हे तालुक्याचे आमदार असते, सत्यशील दादा.
त्यांना ते करायचं नव्हतं त्यावेळेस. आणि आता हे उबाटा करतायत ना, हे काय नाही, पाकिटबाजी सगळे. आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि जो खाली जो ग्राउंड लेवलला काम करतो ना शिवसैनिक, तो आम्ही आहे. माऊली शेठला मतदान कोण करणार आहे? ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता करणार आहे. ओतूरचा संभाजी शेठ तांबे किंवा बाबा उमरचे शरदांना चौधरी मतदान करायला इथे येणार नाहीयेत. मतदान कोण करणार? बोरी खोडद गटातील कार्यकर्ता जो माऊलीने तयार केलेला आहे. होईल का मतदान? हो, 100% का नाही होणार? आम्ही ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. आमच्या माऊली शेठ खंडागळेंच्या मिसेस जयश्रीताईंना आम्ही जिल्हा परिषदला पाठवणार, त्यांच्याबरोबर राजू शेठला पंचायत समितीला पाठवणार आणि पलीकडच्या गाड्यातून निलकताईंना पण पंचायत समितीला पाठवणार. आणि हा इतिहास आहे साहेब, तुम्हाला सांगतो मी, ज्या वेळेस माऊली शेठ उभे राहिले त्यावेळेस जिल्हा परिषदची 1 शीट आणि पंचायत समितीच्या 2 शीट आम्ही निवडून आणल्या होत्या. आता सुद्धा तोच इतिहास आम्ही परत रंगवणार. दोन्ही धनुष्यबाणाची खालची सीट पंचायत समितीची आणि वरचं जेडपी सीट आम्ही निवडून आणणार. गाव कोणतं आहे तुमचं? सुलतानपूर. मी माजी तालुका प्रमुख, माजी उपतालुका प्रमुख सुलतानपूर. शिवसेना ज्यावेळेस धनुष्यबाण एकत्र होतं त्यावेळेस, त्याच्यानंतर मी माझं पद गेलं, दुसऱ्यांना चान्स मिळाला. मी काय नाराज नाही. आणि आदरणीय माऊली शेठ खंडागळेच्या बरोबर मी पहिले होतो, आजही आणि उद्याही राहणार. ते कोणत्या पक्षात गेले तरी त्यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या बरोबर राहणार, एवढं मी पक्षाला आवर्जून सांगतो. तुमचं काय नाव आहे? पिंटू गांडूळ, काय परत तुमचं गाव कोणतं? मांजरवाडी. तुम्ही माऊली शेठच्याच गावचे आहे. हो. माऊली शेठला इकडे या, थोडं गाड्यांना जागा ठेवा. माऊली शेठला उमेदवारी इकडे घेतलेली आहे. ऐन वेळेला उमेदवारी कापली गेली. मांजरवाडीकर म्हणून तुमची काय भावना होती त्यावेळेला? आमची मांजरवाडीकर म्हणून प्रथम भावना माऊलींबरोबर राहणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्याचं कारण हे असंच आहे, मांजरवाडी हे जरी त्यांचं गाव असलं परंतु या मतदारसंघातली अन्य 13 गाव, मांजरवाडी सोडून, हिवरं सोडून, आता ही 14 गाव, येडगाव पासून तर कावळ पिंपरीपर्यंत, ह्या माणसाने ज्या वेळेला 2012 ते 17 या गटाचं नेतृत्व केलं, ते निपक्षपाती नेतृत्व केलं. निवडून येईपर्यंत त्यांनी पक्षाचा सिंबल वापरला. पण ज्या वेळेला ते निवडून आले त्याच्यानंतर त्यांनी निपक्षपातीपणे सगळ्यांना न्याय द्यायचं त्यांच्या पद्धतीने काम केलं. हे करत असताना संघटना वाढवली. संघटना वाढवत असताना एकतर्फी तो माणूस संघटना वाढवत असताना परंतु आता मागच्या आमदारकीच्या टायमाला हा माणूस निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सगळेजण तयारीत होतो. पक्षादेश मानून शेवटला आमचा मेळावा झाला 14 नंबरला. त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला माघार घ्यावं लागली. अनेक आरोप झाले माऊलींवरती. आता आम्हाला लढण्याशिवाय पर्याय नव्हता. दुसरी गोष्ट, आमचं मांजरवाडी आणि हिवरे हे गाव नारायणगाव गटाला ज्यांनी जोडण्याचं काम केलं साहेब, पाप केलं. जोडण्याचं काम नाही म्हणता येणार, पाप म्हणावं लागेल. ते पाप त्यांना इथं भोगावं लागणार. देवराम लांडेंच्या भाषेत सांगतो तुम्हाला का ज्यांनी तो खड्डा खांडला त्यांना त्याचं माप पुरेपूर द्यावं लागणार ह्या मतदारसंघात. आणि माऊली, राजू शेठ, माधुरीताई ह्या गटातून विक्रमी मताधिक्याने विजयी होणार. आम्हाला मताचा अधिकार नाहीये. पण आमचं जे माऊलींना 1500-1600 मतदान होतंय साहेब, 3000 मतदान मांजरवाडीकर गोळा करून माऊलींना देणार, त्यांच्या पारड्या टाकणार, माऊलींना विजयी करणार, याची तुम्हाला ग्वाही देतो. आणि पांडुरंगाची कृपा आहे माऊलींवरती. माऊली जिल्हा परिषद सदस्य होणार, जयश्रीताई सदस्य होणार. ही काळ्या दगडावरली पांडुरंगाने आम्हाला सांगितलंय, तुम्ही विजयी होणार. तुमचं काय नाव आहे? रामदास गाडगे, गाव कोणतं? निमगाव सावा. काय वाटतंय आता हे कार्यकर्ते फार तडफेने बोलतात माऊलींच्या बाबत, तुमचं काय मत आहे? नाही, आता तसं जर बघितलं तर हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 2012 ते 2017 ह्या कालावधीमध्ये आदरणीय माऊली शेठ खंडागळे यांनी या गटाचं जिल्हा परिषदेचं सदस्यत्व त्यांना मिळालं होतं. त्याचप्रमाणे आमच्याच गावच्या योगिताताई जावळे ज्या होत्या त्या पंचायत समितीला ह्या बोरी गणातून विजय झाल्या होत्या. आणि पलीकडचा जो कांदळी गण होता त्याच्यामधून रुपालीताई काळे विजयी झाल्या होत्या. आता सेम पोझिशन तीच आहे, गट तसाच आहे, फक्त याच्यामध्ये मांजरवाडी आणि हिवरे हे 2 गावं वगळलेली आहेत आणि येडगाव हे नवीन गाव त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. आता सुद्धा परिस्थिती आणि जनमताचा रेटा किंवा ज्या लोकांचं जर प्रेम बघितलं तर माऊलींना पक्ष सोडून सुद्धा प्रचंड प्रेम करणारी माणसं आहेत. कारण का माऊली हा सर्वसामान्य लोकांच्या तळागाळात गेलेला माणूस आहे, सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे. त्याचप्रमाणे आता आमच्या गावचे जे युवा उद्योजक आहे राजू शेठ गाडगे, हा सुद्धा एक तरुण चेहरा आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून त्या माणसानं आपल्या उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेतली आणि हे उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेत असताना चाकणसारख्या MIDC मध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि व्यवसाय उभा करून
जे आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा ज्या भागामध्ये आपण लहानाचे मोठे झालो ते त्यांचं गाव निमगाव सावा, त्यांचं मावशीचं गाव आणि ते लहानाचे मोठे झाले जाधवाडीमध्ये आणि त्यांचा खूप मोठा परिवार हा बोरीमध्ये आहे. त्यांचं मामाचं गाव पारगाव मंगरुळ आहे आणि ह्या माणसाचे वैयक्तिक इतके मित्र आहेत की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि ज्यांना जशी जशी मदत करता येईल तशी मदत राजू शेट्टी केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. खोडदगाणाचा जर विचार केला तर सचिन भाऊ निलक जे आहेत त्यांनी बिरोबा पतसंस्थेच्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट बैलगाडा शौकीन येते, बैलगाड्याच्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं काम आहे, खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सुविधे पत्नी त्या गाणातून उभे आहेत. खोडदगाणातून एकूण राजू शेटे आणि जिल्हा परिषदला माऊली शेटे. तर जनमताचा रेटा, लोकांचा प्रेम आणि ह्या सगळ्याचा विचार जर केला तर ही तिन्ही उमेदवार हे चांगल्या मतांनी मताधिक्याने विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे. तीनही उमेदवार विजयी होतील अशी खात्री आहे. साहेब, मागाशी तुम्ही एक विषय बोललात की माऊली शेठचा घात केला गेला. बरोबर आहे. आता थोडंसं आपण राजकारणाच्या विरहित जर गेलं तर माऊली शेठ खंडागळे जनमानसातला माणूस आहे, तालुकाध्यक्ष होते बरोबर आणि पांडुरंग पवारही जनमानसातलाच माणूस आहे, तालुकाध्यक्ष होते. बरोबर मग राष्ट्रवादी काँग्रेसने पांडुरंग पवारांचा घात केला असं नाही वाटत? 100% केला. काय झालंय साहेब माहितीये का, ज्यावेळेस बाजार समितीचं इलेक्शन लागलं ना, आदरणीय संजय काळ्यांच्या खालोखाल माऊलींना मतदान आहे. विरोधी पक्षातला माणूस असून तालुक्यातला मतदान आहे. आज तालुका प्रमुख म्हणजे तसा आमदाराच्या लेवलचा माणूस असतो, पक्षाचा प्रतिनिधी म्हणून तालुका प्रमुख आणि आमदार म्हणून विधान मंडळाचा लोकप्रतिनिधींचा एक तालुका प्रमुख आमदार, ही अशी 2 समीकरणं असतात. तर तालुका अध्यक्षाला जर एवढा तालुक्यात मोठा मान आहे, हे जे प्रस्थापित आहेत ना म्हणजे आमदार खासदार, यांना भीती वाटायला लागली माऊलींची. एवढी याचं जर या माणसाचं कार्य मोठं आहे, हा तालुका प्रमुख लेवलचा म्हणजे तालुका प्रमुखच आहेत, यांना एवढं मतदान होते तालुक्यातून, छोट्या छोट्या संस्थांमधून मतदान असते बाजार समितीचा, बरोबर. त्यांचा जो TRP यांनी पाहिला, त्या TRP लोक घाबरले म्हणून त्यांचं खच्चीकरण केले आज. आणि त्यांना दिलीपदादा बामणेंनी सुद्धा हे मान्य केलं आमच्या समोर, ऑन कॅमेरा नाही मान्य केलं की अतुल शेट्टी माझा कॅसा निघाला कापलाय म्हणून. ना त्यांच्या तालुका अध्यक्षाला मान दिला, ना आमच्या तालुका अध्यक्षाला मान दिला भलत्याच माणसाला. आता 2 तालुका अध्यक्षांमध्ये लढाई होईल का? ती जनता ठरवेल ना. आमचं मतदान आम्ही जागेवर ठेवणार. लढाई तर तिरंगी आहे. लढाई 100% तिरंगी. आम्ही विजयाच्या पुढे निघून गेलेलो आहे. 2 नंबरला कोण राहील? ते नाही माहिती. ते त्यांचं ठरवायचं दोघांनी. आम्ही 1 नंबरला, हे 100% खरं. चला, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, माऊली शेठवरती प्रेम करणारे आहेत आणि हे पिंटू शेठ मांजरवाडीवरनं जरी असले तरी मांजरवाडीचा मोठा वाटा या गटासाठी त्यांचं योगदान राहणार आहे. 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. कुणाच्या अंगात, कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल हे आपणाला त्याच वेळी कळेल. गोविंद दावटीसह गणेश चोरे, शिवनेरी संवाद, कारफाटा, निमगाव सावा.